नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलवर जी कथा ऐकणार आहात त्या कथेचं नाव आहे आत्याची मुलगी मैना. कारण ही सिरियल आता सध्या चालू आहे, त्याच्यामुळं कथेमध्ये थोडा बहुत जर फरक जरी झाला आणि कथा थोडीशी वेगळी जरी वाटली तर ह्याच नावानं ही कथा चालणार आहे. आणखीन 2-3 पार्ट ह्या कथेचे होतील आणि त्यानंतर ही कथा संपणार आहे. कारण आता कथा जवळजवळच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. तर मित्रांनो, या अगोदर काय घडलं काय नाही हे तुम्हाला काही एक्सप्लेन न करता मी आजच्या कथेचा पुढचा भाग मी थेट सुरुवात करत आहे. तर मित्रांनो, असं घडलं की मी चित्राच्या घरी झोपलो होतो. रात्रभर आमच्या दोघांमध्ये भरपूर ठोकाठोकी झाली असल्यामुळं मी आता खूप थकलो होतो. त्याच्यामुळं मी एकदम बिनधास्तपणे सकाळी चहापाणी झाल्यानंतर झोप घेतलो. जसं मला जाग आली तसं मी बघितलो. त्यावेळेला माझी आत्याची मुलगी मैना आणि चित्रा ह्या दोघी-तिघीजणी सगळेजण माझ्या बाजूलाच बसले होते आणि त्यांचा चिवचिवाट चालू होता. जसं त्या चिवचिव करत होत्या तसं त्यांच्या चिवचिवाटामुळंच माझी झोपमोड झाली होती. मग मी चित्राला म्हणालो, अरे काय चालू आहे हे? मग ती म्हणाली, बघ ना, सर्वजण इकडेच आलेत आणि तू किती बिनधास्तपणे झोपलास. सकाळी तू म्हणलास ना 1 तास झोपतो म्हणून, आणि आणखीनसुद्धा तू 1 तास तुझा झालेला नाही. बघ आता काय करायचं ते, किती वाजता उठणार आहेस काय बघ. तसं आत्यानं तिला विचारलं, ह्यानं सकाळी चहापाणी काही केलं होतं का? तसं चित्रानं तिला सांगितलं, हो, चहापाणी नाश्ता करूनच तो झोपला होता आणि तेवढ्या सकाळी तुमच्याकडे त्याला घराकडे कशाला पाठवू म्हणून मीच त्याला इकडंच सर्व काही सोय केली आणि मस्त एसीच्या हवेमध्ये त्याला झोपायला लावले. रात्री जर एसी चालू असताना तर तो केव्हाच तुमच्याकडे परत आला असता, परंतु रात्री एसी चालू झाला नसल्यामुळे त्याची झोप झाली नाही आणि म्हणूनच तो आत्तापर्यंत पडून आहे. मित्रांनो, चित्रा माझी बाजू सेफ करत होती. माझ्या लक्षात आलं चित्राला काय करायचं ते. मग थोडा वेळ गेला. चित्रा पण काही बोलत नव्हती आणि आत्या पण. त्या दोघींचं आपापसात काहीतरी बोलणं चालू होतं. मग मी उठून त्याच सोफ्यावर तिथं बसलो, ज्या ठिकाणी झोपलो होतो त्या बसलो. थोडा वेळ असाच गेला. मी कुणासोबत काही गप्पा मारत नव्हतो. सर्व महिलांची म्हणजे त्या तिघीजणींचा चिवचिवाट चालू होता. त्या काहीतरी आपसात बोलत होत्या. मग मी हळूच उठून बसलेलं बघून आत्या मला म्हणाली, अरे जा बाथरूमला वगैरे फ्रेश होऊन ये. तुला काही बाथरूमला वगैरे जायचं नाही का? तसं मी म्हणालो, ठीक आहे आत्या, मी सकाळी माझं तर अगोदर सर्व काही झालं आहे, परंतु आता तू म्हणतेस म्हणून परत एकदा जातो. असं म्हणून मी उठलो आणि सरळ बाथरूमकडे निघालो. आता मैनाला वाटलं होतं मी बाथरूम कुठं आहे असं चित्रा आंटीला विचारण, परंतु मी चित्रा आंटीला काही बोललोच नाही. मी थेट सरळ उठलो आणि बाथरूमकडे निघालो. तसं मैना मला म्हणाली, अरे तू एका रात्रीत सर्व काही माहीत करून घेतलंस. तसं मी म्हणालो, कशाबद्दल? मग ती मला लगेच म्हणाली, बाथरूम कुठे आहे तुला माहीत आहे का? मी म्हणालो, हो, रात्री मला आंटीनं दाखवलं आहे ना बाथरूम कुठं आहे ते. मग मैना हसली. तिच्या हसण्याचा उद्देश मला काही समजला नाही. आता हसली असेल सहजमध्ये असं मला वाटलं, म्हणून मी एकदम शांत झालो. कोणाला काही चर्चाच केली नाही किंवा कोणाला मी काही बोललो पण नाही. मित्रांनो, थोडा वेळ गेला. परत मी बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आलो. तोपर्यंत सर्व महिला मंडळ एका ठिकाणी बसून काहीतरी गप्पा गोष्टी करत होतं. मग लगेच तेवढ्यामध्ये चित्रा किचनकडे गेली आणि चित्राने सर्वांसाठी चहा घेऊन आली. चहा पाणी झाल्यानंतर आत्या मला म्हणाली, आता घराकडे येणार आहेस की इथंच बसायचं आहे? मी म्हणालो, आता घराकडे पण नाही आणि इथं पण नाही. मग ती म्हणाली, मग मी आता थोडंसं बाहेर फिरायला जाणार आहे. माझ्या बोलण्यावर आत्या म्हणाली, आता या नवीन गावामध्ये तुझी कोणाची ओळख आहे? मी म्हणालो, ओळख असायची काय गरज आहे? ओळख असावीच लागते का? ओळख तयार करावी लागते. म्हणून मी तिथून निघालो. मग आत्या मला विचारली, अरे तू कुठं जात आहेस? मी म्हणालो, मी थोडंसं आता बाहेर फिरून येतो, कारण खूप वेळ झाले घरामध्ये झोपूनच आहे. जरा बाहेरची फ्रेश वातावरणामध्ये फिरल्यानंतर जरा बरं वाटेल. चित्रा आंटी मला म्हणाली, हो हो ठीक आहे, जा तू. थोडंसं फिरून आल्यानंतर माणसाचा दिमाग कसा एकदम ताजातवाना होतो, हो ना? मी म्हणलो, हो बरोबर आहे, अगदी माझ्या मनातलं बोललात बघा तुम्ही. आता मात्र माझ्या तोंडामध्ये अरेतुरे शब्द आले होते, परंतु मी मोठ्या मुश्किलीनं ते शब्द अडवले आणि तिला आंटी म्हणून बोललो. आता कुणाचं काही लक्ष नव्हतं माझ्या बोलण्याकडं. मी सरळ उठलो आणि सरळ बाहेर निघून आलो. थोडा वेळ इकडे तिकडे फिरल्यानंतर मी मार्केट वगैरे बघितलं. आता त्या गावामध्ये मी बऱ्याच वेळा फिरायचो, परंतु आत्तापर्यंत मी कधी कुणासोबत तिथं मैत्री केलीच नव्हती. आपलं कामाशी काम ठेवायचं. काही कोल्ड्रिंक्स, थंडा वगैरे जी काही काय खरेदी करायचं आहे तेवढं एका दुकानात जाऊन खरेदी करायचं आणि सरळ वापस यायचं. कोणासोबत जास्त बोलायचं नाही, कोणासोबत मैत्री ठेवायची नाही, कारण मैत्री ठेवली की आपला वेळ जातो.
त्या मित्रांसोबत पण आपल्याला फिरावं लागतं आणि आपला जो मुख्य उद्देश आहे त्या उद्देशापासून आपल्याला भरकटावं लागतं. त्याच्यामुळं मी सर्व गोष्टींचा विचार केला आणि थोडासा बाजूला झालो. आता मी त्या नेहमी जायच्या दुकानामध्ये गेलो. तिथून काही कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या वगैरे मी खरेदी केल्या. घरामध्ये ह्या 3 महिला मंडळ बसलं होतं. मैना, माझी आत्या आणि चित्रा आंटी. ह्या तिघींसाठी पण मी कोल्ड्रिंक्स घेतलं, आईस्क्रीम पण घेतलं आणि सरळ थेट चित्राच्या घराकडे मी निघालो. जसं मी चित्राच्या घरी तो फॅमिली पॅक आईस्क्रीमचा घेऊन आलो तसं चित्रा लगेच मला म्हणाली, "अरे तू कसा अंदाज लावलास आम्ही आणखीन पण इथंच असेल म्हणून?" मी म्हणालो, "आता कुठं जाणार? आत्या पण घरी एकटीच आणि मैना पण. मग त्या दोघी इकडे आल्यानंतर तासनतास इकडेच राहतात हे मला पण माहीत झाले ना." मग ती मला म्हणाली, "असं आहे का? खूप हुशार आहेस बाबा तू. तुझ्या दिमागाच्या पत्त्या जरा जास्तच चालतात हो ना?" मी म्हणालो, "हो तसंच आहे." मग तिथं बसून मी आणलेलं आईस्क्रीम वगैरे आम्ही सर्वांनी खाल्लं. आता आत्या मला घेऊन जाणार आहे हे बहुतेक चित्रा आंटीच्या लक्षात आलं असावं. मग चित्रा लगेच मला म्हणाली, "चल आता तुझ्या घराकडे तिकडं जाऊन थोडा वेळ गप्पा मारू, थोडं फिरून वगैरे येऊत. माझ्याकडं आता इतका वेळ बसलात, आता तुमच्याकडे बसूत." तिच्या मनातला उद्देश माझ्या लक्षात आला. ती तिकडे का घेऊन जात होती हे पण मला समजलं. मग चित्रा आमच्यासोबतच आली. आम्ही सर्वजण आत्याच्या घराकडे आलो. आत्याच्या घरी आल्यानंतर जवळजवळ 1 तास ते 1.5 तास आम्ही गप्पा गोष्टी केल्या. मग गप्पा गोष्टी करत असतानाच मामा घरी आले. मामा घरी आले आणि त्यावेळेला संध्याकाळ होत आली होती. संध्याकाळच्या वेळेला आम्ही सर्वांनी चित्रानंसुद्धा तिकडं आत्याकडं जेवण केलं आणि ती तिकडेच रमली. आता घराकडे जायचं चित्रा अजिबात नाव घेत नव्हती. त्याच्यामुळं मी तर कशाला म्हणून चित्राला, "चल आता घराकडे" किंवा "आपल्याला घराकडे जायचं नाही का?" मी पण शांत. जवळजवळ संध्याकाळी 7:30-8च्या सुमारास मामाच मला म्हणाले, "अरे तू चित्रा आंटीसोबत जा ना घराकडे त्यांच्या आणि त्यांच्या घरी जोपर्यंत त्यांचे पती येत नाहीत ना, साहेब येत नाहीत, तोपर्यंत तू तिकडंच थांबत जा. कारण एकटी महिला घरी म्हणलं की प्रॉब्लेम येतं आणि वाटलंच तर तू मैनाला पण घेऊन जा." परंतु मैनाचे पिरियड चालू असल्यामुळं आत्यानं लगेच मैनाला चुचकारलं आणि तिनं तिला सांगितलं, "आणखीन 2-3 दिवस तू जाऊ नकोस. त्याच्यानंतर तू पण जाऊ शकतेस. झोप तू इथंच रिलॅक्स." आता त्यानं तिला का नको म्हणलं हे माझ्या लक्षात आलं होतं. परंतु मामाच्या लक्षात आलं नसावं. मामा परत म्हणाले, "अगं तिला कशाला अडवतेस? जाऊ दे ना तिला पण. तिला पण चित्रा आंटीची सोबत होईल. थोडं करमणूक करतील दोघं तिघं मिळून. जाऊ दे त्यांना." परंतु आत्या लगेच म्हणाली, "अहो तुम्हाला काही माहीत नाही, तुम्ही गप्प बसा. तिची तब्येत बरोबर नाही म्हणून म्हणते मी. 2-3 दिवसानंतर जाईल ती." आता आत्यामध्ये आणि मामामध्ये काही भांडण वगैरे होऊ नये म्हणून लगेचच मैनाने मध्यस्थी केली. ती लगेच म्हणाली, "पप्पा, आई जी म्हणते ते बरोबर आहे. माझी तब्येत जरा बरोबर नाही. 2-3 दिवस मी घरीच आराम करणार आहे. मी कुठेच नाही जाणार." मग आता मामाचा नाईलाज झाला. मामा गपचीप बसले. चित्रा मला म्हणाली, "चल ना राजेश आता." तसं मी म्हणलो, जाऊ ना, बसा. आणखीन काय एवढं गडबड आहे? आपण आणखीन घंटाभर बसू." तसं मामा मला म्हणाले, "तुला टी व्हीवरचं सिरियल बघायचं का?" आता मामा किंवा आत्या पुढं काही बोलणार याच्या अगोदरच चित्रा आंटी मला म्हणाली, "अरे चल ना, आपल्या पण घरी तिकडं टी व्ही आहे, तिकडंच बघत बस. आणि असं पण तू रात्री ती AC चेक केली नव्हतीस ना, दिवसभर AC चालली आहे. आता रात्री जर AC नाही जर चालली तर कुठल्या तरी टेक्निशियनला दिवसाबरोबरच म्हणजे 7-8 वाजेपर्यंत टेक्निशियनची दुकानं उघडी असतात. कुणाला तरी बोलवून घेऊन आपण तो AC रिपेअर करून घेऊ." मी ठीक आहे असं म्हणालो. आता त्याला पुढं काय बोलावं काही समजलं नाही. त्याच्यामुळे ती गप्प होती. परंतु चित्राला मात्र खूपच गडबड होती मला घेऊन जायची. हे माझ्या लक्षात आलं. मग मी आता बाकी काही इकडचा तिकडचा विषय न करता सरळ पुढं निघालो आणि चित्रा माझ्या मागोमाग निघाली. मामा मला म्हणाले, "जरा सांभाळून झोपत जा आणि थोडी काळजी पण घेत जा." मी ठीक आहे असं म्हणून सर्वांचा निरोप घेतला आणि निघालो. थोड्याच वेळात आम्ही चित्राच्या घरी येऊन पोहोचलो. नेहमीप्रमाणे चित्रानं बाहेरच्या मेन गेटला लॉक केलं आणि आतला दरवाजा पण बंद केला. जसं आतला दरवाजा बंद झाला तसं मी आणि चित्रा एकदम मोकळे झालो. चित्रानं मला पाठीमागून घट्ट मिठी मारली. मी थोडं पुढं चालत होतो आणि ती माझ्या पाठीमागे येत होती. बेडरूमच्या दरवाजाजवळच चित्रानं मला पकडलं आणि तिने मला पाठीमागून घट्ट मिठी मारली. आता मी तिला लगेच म्हणालो, "अगं बाई, थोडा दमधीर तुझ्याकडे आहे की नाही? इतकी काय गडबड करतेस?" तसं ती लगेच मला म्हणाली, "दमधीर तर नाही म्हणून तर तुला लवकर घेऊन आले, कारण तू खूप लवकर थकतोस." तसं मी म्हणालो, "आज मी खूप फ्रेश झालो आहे, एकदम ताजातवाना आणि येत असताना कोल्ड्रिंक्स वगैरे सर्व काही घेऊन आलो आहे. त्याच्यामुळं मी कोल्ड्रिंक्स घेतलं की माझी ताकद दुप्पट वाढते." ती मला म्हणाली, "तू कसल्या पॉवरच्या गोळ्या वगैरे तर आणला नाहीस ना?" मी म्हणालो, "छे, माझ्या आयुष्यात मी कधी गोळी घेतली नाही आणि घेणार पण नाही.
जे बुडगी लोक असतात ना, अशा लोकांसाठी टॅबलेट वगैरे असते. आपल्यासाठी ती टॅबलेटची आवश्यकता काही लागतच नाही. आपला स्टॅमिना मजबूत असला की गोळीची आवश्यकता लागत नाही. जे भॅड लोक असतात ते गोळ्या वगैरे वापरतात. आपण त्यापैकी नाही. आपण मर्द एकदम मस्त. आपल्याला कशाचीच गरज लागणार नाही. स्वतःची पॉवर वापरायची आणि सर्व काही स्वतःच्या जीवावर करायचं. औषध गोळ्याच्या जीवावर काहीच करायचं नाही. चित्रा हसली आणि मला म्हणाली, मी रात्रीच बघितली स्टॅमिना तुझा, मग आज पण होऊन जाऊ दे. मग आमच्या गप्पा गोष्टीमध्ये 10-15 मिनटं कधी गेले समजलेच नाहीत. मग मी म्हणालो, आता जेवण तर झालं आहेच, थोडं कोल्ड्रिंक्स घेऊन ये ना, थोडं थंड घेऊत आपण. ती मला म्हणाली, ठीक आहे, थांबतो इथंच बस. तिनं जाऊन कोल्ड्रिंक्स घेऊन आली 2 ग्लास पण. मी म्हणालो, दारू बिरू प्यायचा काय प्लॅन आहे की काय? ती मला म्हणाली, आमचे साहेब दारू पितात ना. म्हणून ती हसली लगेच. मग मी लगेच तिचा शब्द न पडू देता लगेच म्हणालो, दारू पिणे शरीरासाठी खूप वाईट आहे, खूप घातक आहे, हो ना? ती लगेच म्हणाली, तो विषय जाऊ दे, सोड तो विषय आणि आपल्याला जे काही करायचं ना ते चालू कर. मग तिनं 2 ग्लासमध्ये कोल्ड्रिंक्स ओतलं. ते कोल्ड्रिंक्स मी घेतलं आणि त्या कोल्ड्रिंक्सचा आस्वाद घेऊ लागलो. मित्रांनो, आता आम्ही दोघेजण पण त्या काचेच्या ग्लासातून कोल्ड्रिंक्स घेत होतो. परंतु जर त्यावेळेला अचानक जर कुणी आलं ना तर कुणीच म्हणलं नसतं ते कोल्ड्रिंक्स आहे. त्या काचेच्या ग्लासाची बनावटच अशी होती की आम्ही पार्टी करत आहोत असंच कोणाला पण वाटलं असतं. मग मी म्हणालो, ह्या कोल्ड्रिंक्सबरोबर काही स्नॅक्स नाही का खायला? मग मात्र ती मोठ्यानं हसू लागली आणि मला म्हणाली, आता काय खायचं आहे? मी म्हणालो, जर घरामध्ये असेल ना 1-2 अंडे असतील तर ते उकड ना, थोडं बॉईल बनव. कोल्ड्रिंक्ससोबत बॉईल खायला खूप मजा येते आणि मला तर खूप आवडते. आता ती मला नाही म्हणणार नाही हे मला माहीत होतं. मग ती उठली आणि तिने पातेल्यामध्ये 4 बॉईल उकडायला टाकली. मग परत ती येऊन मग तिने मला कंपनी दिली. आम्ही दोघेजण मिळून आता परत त्या कोल्ड्रिंकचा आस्वाद घेऊ लागलो. मित्रांनो, आता वेळ जात होता. मी फक्त थोडा वेळ पुढं कसा जातो तेच बघत होतो. कारण आत्तापासूनच जर लढाई सुरू झाली तर खूप लवकर मी थकलो असतो असं मला वाटत होतं. परंतु चित्रा मात्र खूप हुशार होती. ती मला म्हणाली, बस झालं आता, ठेव ते सर्व काही बाजूला. मग तिनं ते सर्व काही काचेचे ग्लास वगैरे बाजूला ठेवले आणि परत एकदा ती मला घट्ट माझ्या गळाला पडली. त्याच्यानंतर आमच्या दोघांमध्ये तो पुढचा कार्यक्रम सुरू झाला. हळूहळू मी माझे हात तिच्या अंगावरून फिरवू लागलो. मित्रांनो, मला काय झालं काही समजलंच नाही. कारण चित्रापेक्षासुद्धा आता माझे हात सराईतपणे चालू लागले होते. आता मलाच गडबड होत होती. कधी एकदा तिला माझ्या खाली घ्यावं आणि कधी एकदा चुरगळून काढावं असं मला होऊन गेलं होतं. काही वेळ असाच गेला. मी आता एकदम जोशमध्ये येऊ लागलो. हळूहळू आमची आता मालगाडी चालू झाली आणि त्या मालगाडीचं कधी ट्रेनमध्ये रूपांतर झालं समजलंच नाही. मग ढपाढपचा तो खेळ जवळजवळ अर्धा तास चालला. त्याच्यानंतर एक ब्रेक झालं. त्या ब्रेकनंतर तिनं मला खायला ते उकडलेले बॉईल दिले. आम्ही दोघांनी पण 2-2 बॉईल खाल्ले. परत अर्धा तास आराम झाला आणि आरतीसुद्धा तिनं मला सोडलं नाही. आमच्यामध्ये गप्पा गोष्टी चालू होत्या इकडच्या तिकडच्या. तिनं बरेच प्रश्न विचारले. नाना प्रकारचे प्रश्न विचारून तिनं मला भंडावून सोडलं होतं. परंतु मी तिला कसलीच गोष्ट तिच्या धाक्याला थुका लागू दिला नाही. कोणतीच गोष्ट तिच्या लक्षात येऊ दिली नाही. मी प्रत्येक गोष्टीला तिला तेच सांगत राहिलो की तूच पहिली आहेस आणि याच्या अगोदर माझं काही झालंच नाही. अशा प्रकारे मी तिला इतकं रगडलं की त्या दिवशीचा दुसरा दिवससुद्धा आमचा एकदम गोल्डन झाला. मित्रांनो, कथा एकदम मस्त आणि रोचक मोडवर येऊन थांबली आहे. आता 2 दिवसाच्या नंतर मैना पण इकडे चित्रा आंटीच्या घराकडे झोपायला आली. त्यावेळेला आमचा कार्यक्रम, मैनासोबत माझा कार्यक्रम कसा झाला, मैनाचं माझं सेपरेट झालं की चित्रासोबत ती पण जॉईन झाली, हे सर्व काही या भागामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही. हे सर्व काही मी कथेच्या पुढील भागामध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कथेला लाईक करा. बाय बाय मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये.